नमस्कार. श्री स्वामी समर्थ कथा, श्रद्धेची परीक्षा आणि कृपेचा वर्षाव. जय जय श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांची एक अत्यंत भावस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा. ही कथा फक्त कथा नाही तर श्रद्धा, संयम आणि कृपेचा अनुभव आहे. जर तुमच्या आयुष्यात कर्ज, आजार, भीती, मानसिक ताण किंवा निराशा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला तर मग स्वामींच्या चरणी मन अर्पण करूया पवित्र कथेची सुरुवात करूया. जय जय श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरीत त्या दिवशी संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला झुकला होता. मंदिरात दिवे लागले होते. घंटानाद, धूपदीपांचा सुगंध आणि भक्तांचं शांत गर्दी वातावरण अगदी पवित्र झाले होते. मठाच्या ओसरीवर श्री स्वामी समर्थ नेहमीप्रमाणे बसले होते. त्यांच्या डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर शांत हास्य आणि देहाभोवती एक अदृश्य तेज पसरलेले होते. कोणी कितीही संकटात असो, स्वामीकडे पाहताच मन हलकं होत असे. त्या दिवशी नामदेव नावाचा शेतकरी मठात आला. अनेक दिवसांपासून दुष्काळ, पीक नुकसान आणि सावकारांचं कर्ज यामुळे तो पूर्णपणे खचून गेला होता. घरात अन्न नव्हतं. लेकरं उपाशी होते. ती थरथरत स्वामींच्या पायाशी पडला आणि म्हणाला, स्वामी, आता जगायचं कारण उरलेलं नाही. कर्ज, अपमान, दारिद्र्य सगळं सहन होत नाही. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर शांतता पसरली. मग स्वामी हळूच म्हणाले, नामदेव, शेतात बी टाकताना तू घाबरतोस का? नामदेव गोंधळून म्हणाला, नाही स्वामी, पिकेल या विश्वासावरच बी टाकतो. स्वामी हसले. मग आयुष्यातील बी पेरताना घाबरतोस का? संयम ठेव, वेळ आली की फळ मिळेल. स्वामींनी त्याला थोडी भस्म दिली आणि सांगितलं, घरी जा, मेहनत सोडू नकोस, उरलेलं माझ्यावर सोड. नामदेव डोळ्यात अश्रू घेऊन घरी परतला, पण मनात एक वेगळी शांतता होती. काही दिवसांनी अचानक पाऊस पडला. कोरड्या जमिनीत हिरवळ दिसू लागली. शेतात पिकं उगवली. गावात आशा निर्माण झाली. थोड्याच दिवसात नामदेवाच्या पिकाला चांगला भाव मिळाला. सावकाराचं कर्ज फेडलं गेलं. घरात आनंद पसरला. नामदेव लगेच मठात धावत आला. स्वामींच्या चरणी डोकं टेकवत म्हणाला, स्वामी, चमत्कार झाला. स्वामी समर्थ शांतपणे म्हणाले, नाही, चमत्कार नाही, श्रद्धा आणि मेहनतीची वेळ आली होती. एकदा सरस्वती नावाची स्त्री मठात आली. ती स्वामींवर विश्वास ठेवून नव्हती. लोक म्हणतात म्हणूनच ती आली होती. ती मनात म्हणत होती, हे सगळं अंधश्रद्धा आहे. स्वामी समर्थ अचानक तिच्याकडे पाहून म्हणाले, मुली, देवावर विश्वास नसेल तरी चालेल, पण स्वतःवर तरी ठेव. सरस्वती हादरली, कारण ती स्वतःचं आयुष्य हरवून बसली होती. त्या एका वाक्याने तिचं अंतःकरण हललं. त्या दिवसानंतर तिनं रडणं सोडलं, स्वतःसाठी उभा राहायला शिकली आणि तिच्या आयुष्यात हळूहळू बदल घडत गेले. एका संध्याकाळी स्वामी भक्तांना म्हणाले, मी दूर नाही. संकटाच्या वेळी जो शांत राहतो त्याच्याजवळ मी असतो. ते पुढे म्हणाले, जो मला शोधतो त्याला मी मिळतोच, पण जो स्वतःला विसरतो तोच मला दूर करतो. भक्तांच्या डोळ्यात पाणी आलं. हे शब्द नव्हते, अनुभव होते. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, काळ कठीण असो, पण कृपा त्याहून मोठी असते. आजही अक्कलकोटमध्ये जाणारा प्रत्येक भक्त हेच अनुभवतो. अडचण आली की स्वामी आठवतात आणि स्वामी आठवले की धीर आपोआपच येतो. कारण स्वामी म्हणाले होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय श्री स्वामी समर्थ. जर ही कथा तुमच्या मनाला शांतता देऊन गेली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. ही कृपा आणि अधिक भक्तांपर्यंत पोहोचावी म्हणून व्हिडिओला शेअर करा. अशाच दीर्घ भावपूर्ण चमत्कारिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.
कारण स्वामी आहेत, होते आणि सदैव असणार आहेत. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.